म्हणजे तुम्ही सर्व प्रयत्न करून पाडा, पाडा, पाडा असं म्हटल्यानंतर सुद्धा लोकांनी आणलं, आणलं, आणलं. मी सांगतो खरं सिरियसली. संजय राऊतांना उद्धव साहेबांनी 10 बाय 10च्या रूममध्ये कोंडून ठेवावं. नाहीतर एखादा पिसाळलेला माणूस कसा चावट सुटतो, तसं संजय राऊत सर्वांना चावट सुटेल. सर्व क्षेत्राधिपती म्हणजे सर्व क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा. साहित्य क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, राजकारण असेल, सगळ्या क्षेत्रात चालणारा डॉलर डॉलर अजितदादा. कोल्हे आले होते कोल्हे. तेव्हा तुकोबांनी अभंग लिहिलाय, अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया तोंडी खीडपळे. भुंकणाऱ्यांची कोल्हेकुई कशी बंद करतात. तुकाराम महाराजाला प्रश्न केला एकाने की बाबा कोल्हा जर भुंकत असला तर काय केलं पाहिजे. तुकोबा म्हणतात पाठीवर नका हाणू, ते जास्त ओरडल. त्याच्या नाजूक भागावर वज्रप्रहार करा. आणि शिरूरमध्ये ज्या पद्धतीनं माऊली कटके आले, आंबेगावमध्ये म्हणजे शिरूर लोकसभेच्या अंतर्गत आंबेगाव आहे, तर तिथं जे वळसे पाटील साहेब आले, त्यामुळे तिथं नाजूक भागावर दणका बसला कोल्हेंच्या आणि त्यांचं भुंकणं बंद झालं. ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर टीका, सर्वात जहरी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली, सर्वात जहरी टीका कोल्हेंनी केली, निलेश लंके बोलले, हे आम्ही काय विसरणार असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही काय सत्तेत आलो म्हणून मस्तीत नाही आलो, जसे ते मस्तीत आले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री बनलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेबांचे पुतणे अजित पवार हे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बनणार का, याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परिसरात हे बॅनर्स लागले आहे. अजित पवार ज्या ठिकाणी राहतात देवगिरी निवासस्थानी हे बॅनर लागले आहे. इथं जर बघितलं आपण अलोन बट पॉवरफुल, त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं भावी मुख्यमंत्री लढला भिडला आणि शेवटी जिंकलाच, अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका वर्षात 3 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवल्याचा देखील विक्रम त्यांच्या नावावर आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अमोल बिटकरी आहे. अजितदादांचं स्वप्न या टर्म मध्ये तरी पूर्ण होईल का आणि ते मुख्यमंत्री होतील का? अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्रातल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याची, विशेषतः लाडक्या बहिणींची सुद्धा इच्छा आहे. पण अर्थातच 135 जागा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने निवडून आणल्या, तो मोठा आकडा आहे. त्यांचा त्यावर दावा आहे. आणि मला असं वाटतं की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत हे आम्हा सर्वांना वाटतं. पण ते अर्थातच वरिष्ठ पातळीवर ठरेल. पण मला एक सांगा, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, मुख्यमंत्र्यामध्ये जे गुण लागतात त्यातला कुठला गुण अजितदादांमध्ये कमी आहे की ते मुख्यमंत्री होऊ नयेत? सांगा बरं जरा. सर्व गुण संपन्न आहे. सर्व त्यामुळे तर क्षेत्राधिपतीचे सुद्धा बॅनर आहेत मुंबईमध्ये लागलेले. सर्व क्षेत्राधिपती म्हणजे सर्व क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा. साहित्य क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, राजकारण असेल, सगळ्या क्षेत्रात चालणारा डॉलर डॉलर अजितदादा. तसा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा ही माझ्यासारखी भावना आहे. भले भले लोकांच्या काय भावना असतील त्या, माझ्या नेत्याप्रती माझी श्रद्धा आहे आणि ती मला असं वाटते माझ्यासाठी खूप महत्त्वाची. माझ्यासाठी बरोबर बोलला तुम्ही. ज्या पद्धतीने हिनवलं गेलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर, त्यानंतर पूर्ण हा बंद झाली ना आता. सर्वात जास्त हिनवायला कोल्हे आले होते कोल्हे. तेव्हा तुकोबांनी अभंग लिहिलाय, अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया तोंडी खीडपळे. भुंकणाऱ्यांची कोल्हेकुई कशी बंद करतात. तुकाराम महाराजाला प्रश्न केला एकाने की बाबा कोल्हा जर भुंकत असला तर काय केलं पाहिजे. तुकोबा म्हणतात पाठीवर नका हाणू, ते जास्त ओरडल. त्याच्या नाजूक भागावर वज्रप्रहार करा. आणि शिरूरमध्ये ज्या पद्धतीनं माऊली कटके आले, आंबेगावमध्ये म्हणजे शिरूर लोकसभेच्या अंतर्गत आंबेगाव आहे, तर तिथं जे वळसे पाटील साहेब आले, त्यामुळे तिथं नाजूक भागावर दणका बसला कोल्हेंच्या आणि त्यांचं भुंकणं बंद झालं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर टीका, सर्वात जहरी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली, सर्वात जहरी टीका कोल्हेंनी केली, निलेश लंके बोलले, हे आम्ही काय विसरणार असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही काय सत्तेत आलो म्हणून मस्तीत नाही आलो. जसे ते मस्तीत आले, लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मस्त्या दाखवल्या, तसं मस्तीत आलो किंवा हुरळून पण नाही गेलो. आम्ही डाऊन टू अर्थच आहोत. 41 जागा आल्या हे आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. कारण सगळे एकीकडे असताना, सगळी फलटण एकीकडे असताना, अख्खी मुघलांची फौज एकीकडे असताना तुमच्या तंबूचे कळस कधी कापून नेले हे तुम्हाला कळलं नाही. त्याच्यामुळं अजितदादा हे जायंट किलर ठरले. सर्वात जास्त स्ट्राईक रेट आणला आणि आम्हाला प्रचंड अभिमान आहे आमच्या नेत्याचा की कुठलाही मोठा अदृश्य शक्ती, जे हर्षवर्धन पाटलाची तुम्हाला दिसली, अशी कुठलीच मोठी अदृश्य शक्ती दादांच्या पाठीशी नसताना केवळ जनतेच्या भरोशावर अजितदादांनी इतकं दमदार कमबॅक केलं. ज्यांनी ज्यांनी खालच्या पातळीवर टीका केल्या त्यांचा लेखाजोखा आजपासून अमोल मिटकरी महाराष्ट्रात मांडणार.
बरं, आता ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये संविधान बचावचा नारा दिला, नरेटिव्ह तयार करण्यात आलं सत्ताधाऱ्यांविरोधामध्ये. यावेळेस असं बोललं जातंय, की शरद पवारांनी ज्या पद्धतीने काही ठराविक नेत्यांवर लक्ष केलं होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, उदाहरणार्थ दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ हे सगळे झाले. वैयक्तिक टार्गेट केल्यामुळे कुठेतरी मतदार नाराज झाले असं देखील एक भावना ऐकायला मिळते. लोकसभेची समीकरणं वेगळी असतात, त्यामध्ये फेक नेरेटिव्ह केले तुम्ही सेट. विधानसभेला तुम्ही काही म्हटलं, कागल विधानसभा मतदारसंघावर मुश्रीफ साहेबांची पकड आहे, आंबेगाव विधानसभा मतदारसंघावर 30 वर्षापासून वळसे पाटलांची पकड आहे. परळीमध्ये इतका मोठा विजय, 1,50,000 मतांनी विजय, मला वाटते पावरानंतर सेकंड नंबरचा लीड आहे धनंजय मुंडे साहेबांचा, तिथं त्यांची पकड आहे. भुजबळ साहेबांचं येवल्यामध्ये पकड आहे. म्हणजे तुम्ही सर्व प्रयत्न करून पाडा 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 असं म्हटल्यानंतर सुद्धा लोकांनी आणलं आणलं आणलं. संविधानाची जादू, तुम्ही जे संविधानाबद्दल चुकीचे संदेश दिले ते त्यावेळेस चाललं लोकसभेमध्ये. आता लोकांना माहित होतं की आपल्याला काय पाहिजे, जनतेला काय अपेक्षित असतं. शेतकऱ्याला माझ्यासारख्या अपेक्षित आहे, आता दोन्ही शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांना अपेक्षित आहे की आम्हाला 24 तास वीज पुरवठा झाला पाहिजे, आमचं वीज बिल माफी झाली पाहिजे. ती सरकारने केली, शून्य वीज बिल केलं. तुम्ही विचारा शेतकऱ्यांना. सर्वसामान्य महिला, रोहित पवार सारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्याला 1500ची किंमत नाही कळणार, पण एका गरीब महिलेला दिवाळीच्या पूर्वी 7,500 रुपये त्यांच्या भाऊबीजीची ओवाळणी दादांनी टाकली. या 700-500 मध्ये गोरगरिबाच्या दिवाळ्या, आणि याच्यामध्ये असं काढलं का? नाही, हिंदूंच्याच महिलांना 500-1500, मुसलमानांच्या महिलांना नाही. अहो, मुस्लिम महिलांनी सुद्धा महायुतीला खूप मोठ्या प्रमाणाने मतदान केलं. म्हणून फेक नेरेटिव्ह धुतल्या गेले. लोकसभेची ज्या पद्धतीनं यांनी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला, 2 ते 3 महिन्यात अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, यांनी इतक्या मोठ्या कल्याणकारी योजना आणल्या. आता संजय राऊत काय म्हणतात की शेवटच्या 2 महिन्यात का निर्णय घेतले? का तुम्ही शेवटच्या कॅबिनेटच्या पूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर करणार, हा तर शेवटच्या कॅबिनेटचा निर्णय घेतला. का कोणी निर्णय घेतं शेवटच्या कॅबिनेटमध्ये? कारण त्यांना जनतेला सामोरं जायचं असतं निवडणुकीमध्ये, म्हणून लोककल्याणकारी घेतले. बरं फसले कुठे हे? 1500ला पूर्वी विरोध केला, नंतर सुनील केदार कोर्टात गेले, नंतर म्हणाले लाडकी बहीण योजना फसवी आहे, नंतर म्हणाले कर्जाचा डोंगर आहे, आणि नंतर म्हणाले आम्ही एक योजना आणतो 3,000 रुपये देऊ. इथं हे फसले, या ट्रॅपमध्ये ते अडकले, आणि महिलांना वाटलं की आता हे चोपण्याच्याच लायक झालेले आहेत, म्हणून महिलांनी योग्य बटन दाबून यांना चोपलंय. आणि संजय राऊतांना तर अत्यंत, मी सांगतो खरं सिरियसली, संजय राऊतांना उद्धव साहेबांनी 10x10च्या रूममध्ये कोंडून ठेवावं. नाही तर एखादा पिसाळलेला माणूस कसा चावट सुटतो, तर संजय राऊत सर्वांनाच चावट सुटेल. त्यापेक्षा ते गिरे भी तो टांग ऊपर, अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. पण मग ज्या प्रकारे आता जर जाऊ बघितलं मुख्यमंत्री पदाचा आणि दावेदार आमदार यायचे झाले. नेमकं कोण आहे, हा समजा चर्चेचा विषय आता मुख्यमंत्री मला एकनाथ एक शिंदे सांगा, आहे. मला एक सांगा, 100 पैकी 90 मार्क घेणाराच मेरिट असेल ना? हो, बरोबर 80 मार्क घेणारा फर्स्ट क्लास असेल, हा. त्याच्यापेक्षा कमी मार्क घेणारा मागं असेल, बरोबर? बरोबर. आता इथं 135 मार्क भाजपला आहेत, हा. त्याच्यामुळे पहिला दावा त्यांचा. 2 नंबरला शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे दुसरा दावा त्यांचा. 3 नंबरला आम्ही आहोत, त्याच्यामुळे तिसरा दावा आमचा. आता याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारता कोण आवडेल? हे आवडतील आम्हाला मुख्यमंत्री होताना. कारण काय? बरं कोणता गुण कमी आहे तर तुम्ही म्हणता कोणताच कमी नाही, हा. फक्त संख्याबळ कमी आहे ना. हा. तर जागा किती लढल्या? 56 जागा, त्यातल्या 3 जागा मैत्रीपूर्ण लढती. एक सिंदखेड राजा, एक तुमची मोर्शी वरुड, आणखी एक जागा आष्टी पाटोदा. अशा 3 जागा मैत्रीपूर्ण, म्हणजे 53 पैकी 41, म्हणजे 70%च्या वर ना आम्ही. 100% भारतीय जनता पार्टी, 70% अजितदादा, आणि 65% शिंदे साहेब. म्हणजे आता इथं 2 नंबरवर अजितदादा आहेत. पण आता त्याच्या पुढे सांगतो, अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत असं मला का वाटतं? कारण माझा नेता, माझा मुख्यमंत्री असावा, प्रत्येकाला जी भावना आहे ती माझी भावना आहे. मी म्हटलं ना होत असतील तर मी 100 वेळा जप करतो, दादा मुख्यमंत्री, दादा मुख्यमंत्री. पण अगदी शेवटचा प्रश्न, खूप महत्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न असा आहे की आता सध्या एक चर्चा सुरू झाली आहे. आमदार येतात राज्याचे मुख्यमंत्री हे पद जे सुरुवातीच्या पहिल्या वर्षी हे अजित पवारांना दिलं जाणार आहे, दुसऱ्या वर्ष हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं जाणार आहे, आणि शेवटचे जे 3 वर्ष आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे, अशी चर्चा सध्या तुफान सुरू आहे. अजून शपथविधीला काही तास शिल्लक आहेत. ज्या वेळेस शपथ होईल त्यावेळेस सर्व पिक्चर क्लिअर होईल. म्हणजे निश्चित 1 वर्ष अजित दादांना मुख्यमंत्री पद दिलं जाणार. तुम्ही आमचा काय अंत पाहिला? 5 वर्षे राहू शकतो आम्ही, 2.5 वर्षे राहू शकतो. शेवटी वर ठरेल ना स्ट्रॅटेजी. एक सीएम 2 DCM द्यायचे, की 2.5-2.25 वर्षाचं द्यायचं, किंवा 2.5 वर्षात द्यायचं, हे वर ठरेल. पण सत्तेमध्ये महत्वाची भूमिका अजितदादाची राहील, एवढं मात्र नाही. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत बोलल्याबद्दल. निश्चितच मुख्यमंत्रीपदी अजित पवार हे विराजमान होतील असा विश्वास अमोल मिटकर यांनी व्यक्त केला आहे.
कॅमेरा पर्सन नितीन जाधव सह प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.